नमस्कार, कसे तुम्ही सगळं मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनालिसा व्लॉग. तुम्ही तर बघितलं ना माझी बहीण कसं मला मारलं त्या दिवशी. आता खूप मला कमेंट चालते खूप की काय नाटक आहे, असं आहे तसं आहे. मी नाटक करन, माझी बहीण नाटक करन, पण माझी मम्मी नाटक करन का? माझी मम्मी रागात माझ्या बहिणीला सुद्धा म्हणली की तू निघून जा, का तर तिने मला मारलं. तर मम्मीला माहिती चुकी कुणाची आहे, मम्मी तिलाच ओरडली. मम्मी कशाला उगाच लोकांना तमाशा दाखवून सांगा. मला अक्कल नाही, माझ्या बहिणीला अक्कल नाही समजा. पण माझी मम्मी हे करेन का? आणि माझ्या मम्मीला सुद्धा माहीत नाही की मी व्हिडिओ पोस्ट करून टाकलेली, का तर तिला एवढं फोनमधलं समजत नाही. व्हिडिओ आम्ही काढत होतो पण तिला माहीत नाही पोस्ट वगैरे केली का नाही, काय नाही. आणि मी जास्त मम्मीसंग बोलले पण नाही, मी माझ्या रूमवरच आहे. आणि माझ्या बहिणीने आता व्हिडिओ काय पोस्ट केली की ती म्हणजे काय काय बोलली आणि म्हणती माझे सासू सासरे म्हणले की नाटक आहे नाही का, खरंच भांडण झालेत का ते विचारते. मग तू तिथं गावाला गेलतीस तर तिथं काय म्हणलीस? तिथून फोन करायचीस, तिथं फोन करायची. मग त्यांना ते ऐकायला जाणारच ना, तू फोनवर रागाने दोषात बोलायचीस. मग त्यांना समजणारच ना भांडण झालेत का नाही. कशाला त्यांना खोटं बोलते? जे खरं आहे ते सांग ना तू, की हो म्हणून आमचे भांडण झालेत. जे खरं आहे ते हे कर ना. म्हणती आणि काय म्हणती की मी मोठी बहिणी, समजून घ्यायचं, मारलं तरी एक चापट एक मारलं तरी. मी तिचे खूप मार खाल्लेला आहे लहानपणी आहे ना, लग्नाच्या आधी सुद्धा. असं नाही की मी लय लहान होते तेव्हा मार, लग्नाच्या आधी 4-5 वर्ष आधी सुद्धा मी तिचं खूप वेळा मार खाल्लेला आहे. काय नव्हतं वाटत. पण आता ती सारखं खालीपणा दाखवती. काय असलं की तुमच्या त्याने होणारच नाही, कुठे गेलं की हा तुम्ही असेच आहेत, काय असलं की तुमच्या त्याने होणार, म्हणजे खालीपणा दरवेळेस खालीपणा दाखवती. तुम्ही दोघा नवरा बायको तसेच आहेत, तुम्हाला काही येतच नाही. कुठे गेलं की काही सांगितलं काम तिने आमच्याच्याने नाही जमलं तर म्हणते हा तुमच्याच्याने कधीच नाही होणार, आयुष्यभर असेच राहा तसेच राहा, टोमणे देते काय पण. हे तर बरोबर आहे का नाही, तर म्हणजे चुकीचं आहे का बरोबर आहे, हे सारखं मी ऐकत बसू का? तिचं मार खाल्ले मी लहानपणी खूप, तेव्हा काही नव्हतं वाटत. पण आता लग्न झाले माझं, मला पण एक मुलगा आहे, म्हणून मारणं तिचं हे योग्य आहे का? हे तिचं चुकीचं आहे. म्हणून मी पोस्ट केली व्हिडिओ. मी म्हणलं चांगली पण व्हिडिओ असणं तरी मी पोस्ट करणार, वाईट असले तरी पोस्ट करणार. मी कॅमेरा सुरू ठेवून गेले तिच्याकडं, आवाज दिला तिला, बोलले मी, तुम्हीच बघितलं ना चुकी कुणाची आहे. आणि मला चिडवायसाठी ती हसती मध्ये आणि त्यात काय मग हे होतं की म्हणजे मला एकदम, तिला माहिती आहे मला हसलं असं भांडणामध्ये हसलं घेसलं तर मला राग येतो. आणि साहजिक आहे, कोणाला पण राग येतो, कोणाला नसेल येत राग, कोणाला येतो. मला त्याच्यात म्हणजे राग येतो. हसलं कुणी, सिरियस गोष्ट चालली आणि हसायचं काय काम आहे? मग मी तुला चांगलं बोलायला आलते तर तू चांगलं बोलायचं होतं. आणि मग ती मी मोठी बहिणी मारलं तर, मोठी बहीण आईप्रमाणे असती, मोठी बहीण आईप्रमाणे असती. पण हे तिचं योग्य आहे का असं मारणं? सांगा तुम्ही. तिने समजून घ्यायला पाहिजे ना, मी चांगलं गेलते तिथं, तुम्ही तर बघितलेलं आहे. अजून ती किती मला त्या व्हिडिओमध्ये बोलली, मी तिला फक्त नालायकच म्हणलेले आहे. नालायकचं एवढं काय वाटत नाही, पण तिने मला कुत्रे गित्रे काय 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 बोललेली आहे, किती काय काय बोललेली, शिवी वगैरे दिली ती. मी मध्ये व्हिडिओ कट केली का, तर त्यात एक दोन शिव्या होत्या, ते सुद्धा मी कट केलं. म्हणलं नको दाखवायला. माझं असं तर मी दाखवलं असं, म्हणलं असं बघा कशी येते, शिवाय सुद्धा मी दाखवले असते, पण मी शिवी वगैरे दाखवली नाही, मी कट केलं ते व्हिडिओ, नको म्हणलं. आणि काय काय कमेंट्स आहेत ह्याच्यातनं तुमच्या व्हिडिओमधून काय शिकायला भेटतं? हेच की बहीण वगैरे कोणी कोणाचं नसतं, बहीण वगैरे ना कोणी कोणाचं नसतं. आपल्या आईबाप आहेत तोपर्यंत चापून आहेत चांगले मस्त, त्यानंतर बहीण भाऊ वगैरे कोणी कोणाचं नसतं. आता ह्या व्हिडिओमधून तर तुम्हाला समजलंच असेल की बहीण भाऊ असतेत, असं नाही की नाही. 10 मधून आहेत ना 1% असं आगाव असतात की त्यांना काहीच नसतं करायचं, बाकी सगळे चांगले असतात. मी म्हणत नाही चांगलेच आहेत आणि वाईटच आहेत, चांगले पण आहेत वाईट पण आहेत. तिला समजायला पाहिजे, ती मोठी आहे ना, मोठी बहीण आईसारखी असते ना, मग तिने समजून घ्यायला पाहिजे होतं, तिने नीट बोलायचं होतं. तिने मला मारलं, ती धमकी देत होती मारणार आणि तिने मारलंच मला ते पण बघायचं होती ती मारते का नाही, आणि मारलं. आणि मी पण लय मारलं असतं, म्हणजे मारलं तर नसतं मी, पण मी पण काहीतरी हात उचलला असता, मी एक मुस्कळीत वगैरे मारले असती, पण मी तसं नाही केलं. तिने मारलं तर मी गप्प बसते. आणि माझं एक तर दुखत होतं, आत्ता पण माझं इतकं डोकं वगैरे दुखतंय, पण मी आहे ना त्यावेळेस मारलं नाही, का तर मला तसं भांडण वगैरे ते आवडत नाही. पण आता काय करायचं, नशिबात आले ते भांडण वगैरे येते. जेवढं चांगलं वागायला जाईल ना तेवढं ते आपल्यालाच वाईट ठरवतात आणि वाईट होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतं की नाटक आहे, नाटक तसं नाही आहे. माझी मम्मी कशाला नाटक करेन सांगा बरं तुम्ही?
मी नाटक करेन, माझी बहीण नाटक करेन, माझी मम्मी नाटक करेन का? आणि काय म्हणती की माझ्यामुळं ती गावाला गेली असं मी अफवा पसरवली. तर तुझ्या व्हिडिओमध्ये तू म्हणली की तुझ्यामुळं मी आज हेच माझे सासरी आहे. माझ्याकडे ती व्हिडिओ पण आहे, तुझी व्हिडिओ ती पोस्ट केलेली आहे, मी बघितलेली आहे ती व्हिडिओ, म्हणून मी तशी म्हणलेली आहे. मी मनाने अफवा पसरवली नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणते की माझ्यामुळं अफवा पसरवली की तुझ्यामुळं मी गेले. आमचं लय दिवसापासून चाललेलं गावाकडे जायचं, आमचं काहीतरी कारण होतं म्हणून गावाकडे. खोटं बोलू नको. तुझ्याकडं ती व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी ते व्हिडिओ आहे ना डाउनलोड करून ती व्हिडिओ मी ते शॉर्ट तेवढं ते करून मी पोस्ट करून दाखवल की बघा म्हणून ती बोलली होती का नाही. त्याच्या व्हिडिओमध्ये आहे. ती इथनं गेलती ना तेव्हा काहीतरीच नालायक बहीण काहीतरीच नाही ते व्हिडिओ टाकली होती, पोस्ट केली ती. त्याच्यामध्ये तिनं आहे ती म्हणली तुझ्यामुळं मी आज इथं माझ्या सासरी आहे, तुझ्यामुळं मी इथं आली अर्जंटमध्ये. ती म्हणलेली. मी मनाने अफवा पसरवली नव्हती, मी मनाने म्हणले नव्हते. काय पण माझ्यावर खोटे आरोप घेऊ नको. आणि तुम्ही मला मारलं तर मी तुला सोडणार नाही. मला कमेंट्स पण आले की समजून घ्या दोघी बहिणी हे ते. पण काय समजून घ्यायचं सांगा बरं. मी त्या दिवशी समजूनच मी नीटच गेलते. तिला माहिती मी व्हिडिओ वगैरे काढत असते, तरी म्हणते कॅमेरा सुरू करून हे केलं. आणि तिने माझी असं नाही की व्हिडिओ नाही बघत, ती माझी व्हिडिओ बघती. माझ्या व्हिडिओला तिने कमेंट्स पण केलेले. तिला माहिती आहे ना मी व्हिडिओ टाकत असते. मग ते काय तिला राग आला मी व्हिडिओ सुरू केला तर. असं नाही करायचं. इतकं माणसाचं हे नाही, मन एकदम खवळून नाही द्यायचं. माझं दुखतंय, मी काय करू सांगा बरं. हे असलं बहीण, हे असले बहीण आहेत ना, हे असतेत 10. मी सांगितलं ना 10 मधून 1-2 अशी बहिणी असतात. अशा बहीण नाही पाहिजे खरं. इतक्या नालायक बहिणी नाही पाहिजेत. मी तिला कधी कुत्रे सुद्धा म्हणून शिवी दिली नाही. आणि तिने मला काय काय शिवे दिलेत, काय काय बोलली ती मला. छोटी आहे ना ते, मी छोटी आहे ना, तिने मला समजून घ्यायला पाहिजे ना. काय तिला बोलू काय नाही, पण तिने मला मारले, मी तिला सोडणार नाही. तू किती मला काय कर, मी बघ मी तुला माफ करणार नाही. आणि काय म्हणती समजून घ्यायचं असतं. तसं त्या दिवशी मी आलते तर मग तुम्ही का नाही समजून घेतलं मला. मी आलते ना त्या दिवशी, गप आलते ना मी. तुला नीट शांतपणे बोलले पण हे बघ म्हणलं ताई माझं दुखतंय, माझं डोकं पण दुखतंय, मला कणकणी आलेली आहे, मला इथं बघा इथं जर आहे अजून. ते दुखतंय ना तर ते जर येतो, कुणाला कुठे येतो, इथं येतो, कुणाला इथं येतं हे. तर ते मला आलेलं आहे अजून सुद्धा, ते दुखतंय मला अजून सुद्धा. मी गोळी खाल्ली कणकणीची, मी दवाखान्यात सुद्धा गेले नाही. तिला त्यावेळेस मी नीटच बोलले ताई मला दुखते, तरी पण तिला आली का माया. मोठी असून तिने समजून घ्यायचं ना. ते मम्मीला आवाज आला म्हणून ती मम्मी पळत आली. म्हणले काय इथं राहायचं नाही, जा दोघी पण. तिला काकल पाहिजे एवढी. मी आता लय मला बोलण्यासारखं आहे, पण मला असं वाटतं की नको आपलं तोंड घाण करायला नको. काय करायचं बोलून सांगा. म्हणून मी आहे ना एकदम शांत, काहीच बोलत नाही. मी फक्त मोजकं आहे ना जे काय आहे ना तेच सांगते. मी जास्त सांगत नाही. जास्त सांगितलं ना तर तुम्हाला वाटेल की काय हे म्हणून मी जेवढं आहे तेवढंच बोलते. जास्त मी सांगत नाही तिचं. आणि माझ्यावर खोटे आरोप करते की मी अफवा पसरवली की तुझ्यामुळे गेली, तुझ्यामुळे. तू व्हिडिओ आहे तुझा, तू म्हणली होती मी तुझ्यामुळे आज मी सासरी आले. इतकं पण माझ्यावर खोटे आरोप घेऊ नकोस. थोडा विचार करून थोडंसं बोल. काय पण बोलू नको मनाने, जे मनात येईल ते बोलू नको.